पोऱ्या येणी नारला काढली जा का योच तो राव झेंडू आहे, हा टमाटो आहे, ऊस आहे. मग काय हळद पण लावलं ना तिकडं नाही नाही हळद नाही, ती समोर थोडीशी नाही नाही हळद नाही, दुसरी हा काय मकावर आता हे सगळं वावर तुमचाच आहे का एवढा ही आपण असं कडपून ही पण आपलं कडपून. इथने आम्हाला नारळामधून पाणी काढायला शिकवायला लावलंय बघा पद्धतशीर. नाही ती मगाशी तुम्ही पाणी मला वाटलं फोडून खाणार आहे, नाहीतर ते कावचा सगळं असं हंडला असतं ना कोयत्यानं की एवढं टोपाने गेलं असतं, पाणी नकभर जात नाही. हा तो मालक गेला की कुठं बायकांच्या तिकडे, नाहीतर त्यानं बरोबर तुम्हाला दिलं असतं काढून. गाई अशी मेहनत घ्यायला लागते. आम्हाला जेवण बनवायचं आहे पण कांदा बघा किती कापलाय. कांदा कापलाय मामाने या ठिकाणी आणि आमची मटरची भाजी बनवायची चालली बघा. मटरची सगळी तयारी चालली. इथं सगळे कांदे बटाटे सगळे आलेले. गॅसचा चुला पेटवायला लावलाय आमचा आणि एक होईल आमचे ते किती 12 साडेबारा झालेत ना. एक वाजेपर्यंत जेवण होईल. मस्त खिचडा भात दालच्या बस. मित्रांनो आहे बघा यांच्याकडे सगळ्या प्रकारचे प्राणी, जवळजवळ ससा पण आहे बघा. गावठी एकदम प्रॉपर गावठी ससा का. 3 महिन्याचा आहे ना. अर्धे मेंबर टेम्पो मध्ये झोपलेले मस्तपैकी. लय थंडी होती. 2-2 ब्लँकेट घेऊन झोपलेले. पहिला बाहेर काढले मस्त. त्याच्याकडे अजून हे पण आहे आपला काय बोलतात ते कोंबडी पण आहे, टर्किश कोंबडी. सिकंदरचा आराम चालू आहे. ती टर्किश कोंबडी कुठे गेली का नाही जगा. तिकडे गेली का टर्किश कोंबडी पण आहे. हो ड्रायव्हर थंडी कशी होती. हा गोठला नाही ना. पहिला ना मस्त पैकी ना आता शेकवायला घेतलाय. पहिले कुठं ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांना झाला असेल तर मस्तपैकी त्यांना नीट शेकून घ्यायला लावलेलं आहे मस्तपैकी. यश थंडी होती का रे घरामध्ये. 2 ब्लँकेट पुरल्या का अजून एक पाय होती. लय थंडी ना रे पोऱ्या. थंडी तुला नसेल वाजली तुझ्याकडे जॅकेट होता. थंडी गरम होत. डायरेक्ट मशीनच आहे यांच्याकडे नारळांची. इकडं पण परत निघतंय सगळीकडे. काय टेक्निक आहे बघा. एक नंबर. अरे ब्लॉग उद्या पडून दे. ठीक आहे आज संध्याकाळी टाकू ना. मग दादांनी नारळ एकदम पद्धतशीर सरे सोडलेला आहे. मित्रांनो बघू शकता त्यांच्याकडे पालवी मध्ये ना हे बघा टर कोंबडा आहे. हे बघा मस्त कसं आहे. भरपूर झाली तांबाटी पण. 2 एकर हा काय मित्रांनो एकदम फ्रेश तांबाटी. काय 3.5 एकर तिकडे आहे. हा काय आता पाणी सोडायला झालेत का. पाणी नाही आता पाणी सोय चालूच आहे. हा ऊस पण लावता ना तुम्ही. ऊस बघायला या बघायला कुठे येतील किती वाजता मग. हे तुमचाच ऊस आहे का सगळा. आपलं आपण ह्या बांधाय नाही बिनीस हा असं तिरक आहे खाली सरळ खाली. मामांचा ऊस समोर सगळा ऊस आहे त्यांचा. आणि आता लावले का टमाटे. ही टमाटा लावली ना. हा पाण्याचा कसा काय होतो मग तुमचा. ही काय हिर आहे पण खाली हिर आहे. हा मित्रांनो मस्त मोठी शेती आहे यांची. काही टेन्शन नाही. वावर पावर काय. चला मग करा आता आरामशी. तुम्हाला लय एकटंच करता का अजून कोण येतोच मग सबदीला. पोरगा घेतो आता गेलेला. हा नाही बरीच माणसं लागत असेल. बघा सगळा
याला रोज खर्च लागतात तर हे ट्रॅक्टर बिक्टर तुमची मग टेन्शन आहे तुम्हाला. आपलं दुसरं ती आता काढून गेलं नाही हा हा त्याचं आहे ट्रॅक्टर आपलं नाही आपला लोबा केलेला. चालेल घ्या. दादाचा मस्त आहे नाश्ता झाला असेल ना सकाळचा टमाटी खाऊनच. हे अख्खा मल्यामध्ये सगळा अख्खा मोठा माल आहे किंवा लांब लचक. टमाट्यांचा काही टेन्शन नाही. पाय तेवढी टमाटी. मी पण टमाटाच खातोय. ते पहिला मस्तपैकी फ्रेश झाले. वातावरण पण सूट झालं त्यांना मस्तपैकी ना खायला सुरुवात केली मस्तपैकी. बघा फायरची पण आता अंगोली चालू आले. उठण्याला सुरुवात केली लगेच तिथे जाम मस्ती करतोय. मस्तपैकी गावाला आल्यासारखं एकदम गावाला पण नाही गोव्याला आल्यासारखं पाणी पितं नारळ पाणी. बघू शकता त्या दादाने लय भारी सोय केलेली आपली खाण्यासाठी. दादा थँक्यू. रात्रीचा जेवण पण मस्त ठिकाणी केला तू. आप बघू शकतात मामाकडे ना स्वतःची कटिंगची मशीन देखील आहे. आणि हा करब्यासाठी वापरतात ना. ही करब्यासाठी पण वापरतात ना. हा पद्धतशीर काम काय. गुरं खाईत नाही होय अशी गुरं खाईत नाही. हा या ठिकाणी पोरांचा नाश्ता चालू झालेला इथं. आणि दादा काय करते. ऊस का तोडणी. तुझी आंघोळ झाली का. बाई झाली आताच झाली. त्यांची नाश्ता चालू आहे. उपवासवाल्यांचा ऊस चालू आहे आता. ऊस बीस खायचं असेल ना. दादा को चावल रे चावल. वा वा वा. मोबाईलच्या समोर बघ ना. पण यांचं काही टेन्शन नसेल ना. हातात नको नख्या मारतील ते. आता आमचं सामान आलेलं आहे या ठिकाणी मस्त काढा काढा थोडा काढा. दाल आता खिचडा भात बनवता आम्हाला. खिचडा भात दालच्याचे कुक दालच्यावालं दालच्या बनवत आहे ना. कांदा कापायला लावले सगळा मसाला विसाला सगळं आणलाय मस्तपैकी. मामाने इथं घालून बिलून घेतले टमाटे. मग खाली लागायला लागला. थोडासा तेल टाकायला लागला. बघा आपली झालेली आमची रेसिपी. जेवण पद्धतशीर चाललं आता आमचं जेवण मस्त केल्याच्या पानावरती एकदम क्लासिक टाईप जेवण आहे. तर केल्याची पानावरती भरपूर सगळ्याचं नियोजन एकदम फिट झालं आहे केल्याच्या पानावरती. त्यापैकी आमचं जेवण चालू आहे या ठिकाणी. भारतीय बैठक सगळे बसलेत जेवायला. सगळे लाईनीत बसले मस्त खिचडा भात एन्जॉय करताना. खिचडा भात पाहू शकतो आपण या ठिकाणी ना. आपल्या खाण्यासाठी ऊस आणलाय. मामाने सांगितलं हा बस झाला असं बघा एकदम धारदार. त्याच्या मधनं तुकडं करा ना. तुझी पण ठीक होती ना रे मित्रा. तुझी गाडी पण काय झाली. जलद जाऊ. बघा कसा पद्धतशीर कार्यक्रम आहे इथं. बोलो उसावरती मस्त म्हणजे वावर पावर. जे एक आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने आपण ऊस वगैरे हे राबतात वगैरे त्याप्रमाणे हे केले. थँक्यू काका. मैदान बघायला जायत होतो आम्हाला लखन दिसलेलं या ठिकाणी. मैदान उतरल्या लखनची पहिले मुलाखत घेऊ आम्ही. हे बघा हे पण सकाळी 8 वाजता निघालेत संभाजीनगरचं लखन. आम्ही आता मैदानाला पाठी बघायला चाललो. मस्तपैकी नियोजन आहे आमचं आता. पाऊस एकदम निघायचं नाही इथं. ती मशीन आलं इथं काहीच फरक नाही. फक्त नंबर प्लेटचा इश्यू आहे. मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही चाललो. आणि हा आपला मैदान लागलेला आहे बा. मैदान इकडे समोरच मैदानची सगळी
पाहू शकता ते इथं मैदानाच्या जवळच धरण आहे, म्हणजे पाण्याचं काही टेन्शन नाही होणार. आपली जी पण पोरं येतील त्यांच्यासाठी काहीच तकलीफ नाही पाण्याची. बघूया कोणती कोणती बैलं आली काय काय, ती एक वेगळी व्हिडिओ टाकते या ब्लॉगमध्ये. एवढाच मित्रांनो बघू शकता इथं वैभवदा आलेले. आता इथं साम्राज्य कोणते कोणते नंदी घेऊन आलेत, काय काय घेऊन आलात त्याला बघायला गर्दी देखील खूप जण. इथे डायरेक्ट गाड्या थांबवल्यात. प्रत्यक्ष नियोजन सगळा वैभवदा. वैभवदानी मस्तपैकी नियोजन करायला लावलेलं आहे उद्याचा. दादा मस्त जागा गवसली एकदम धरणाच्या जवळ का? हो मस्तपैकी आज वस्तीमध्ये इथेच ना? हो इथंच वैभवदा मस्तपैकी. बघूया नंदी बघूया. चला मस्तपैकी चांगलं नियोजन चालू आहे इथं. काय काय याला एकच दाव्यावर असतो? हो काय याचा हे हा काय सरजा. हा करा चांगला नियोजन. शुभेच्छा असतील हा माझ्याकडनं तुम्हाला मैदानासाठी. पुढे ना आता शुभेच्छा असतील माझ्याकडनं मुंबईवरनं त्या पण खास कर. आपण मैदानात आले आणि सर्वात पहिले दिसत असेल ना फक्त वैभव दादा. दादा नमस्कार. नमस्कार. कसा झाला प्रवास? चांगला झाला. लोकेशन कशी आहे बघा, मैदानाची लोकेशन कशी आहे? लोकेशन मस्त आहे. बैल बांधा वगैरे जागा वगैरे सगळे. पाणी वगैरे पण सर्व व्यवस्थित जवळपास धरणच आहे. हो आणि आता कशी म्हणजे तयारी बैलांची कशी चालली काय? आता घरची गाडी आणलेली आहे. हा बबन आणि सरजा. हा मोठा बैल सकाळी एवढी कुठे वारी. आता नाही इथे थंडीचं प्रमाण थोडं जास्त आहे तर बैलांना काय अंगावर ओढ्यासाठी आणले काय? नाही आपल्या बैलांना अंगावर आपण ते पोरं गेले शेकोटीची शेकोटी करणार रात्री. हा गाडीच्या कडे नेट मारणार. हा आणखी काय नियोजन? आता तुमची सर्व ही छोटी छोटी टीम आहे पण मस्त एकदम कामाला फास्ट आहे एकदम. पोरं आपल्याला येतच बैलाची आवड असते. उद्याचा हात नियोजन असणार का कसं आहे? आणखी कोणती कोणती टीम येते मागणं कसं काय? जाऊन 40 एक पोरं आहेत. आता तुम्ही दिसला आता बघा इथं जरी तुम्ही उभे आहेत ना तर तुमचे चाहते आणि तुमच्या नंदी चाहते खूप आहेत. काय सांगाल? काय बघा सुरमुळे सगळं. आणखी आता कसं नियोजन तर तुम्ही छान केलं. आता या ठिकाणी वातावरण आत्ताच थंड वातावरण सुरू झाले, थंड हवा सुरू झालेली. त्यामुळे ते पोरांना पाठवलं जरा लाकडं गोळा करून संध्याकाळी शेकोटी करायची. आणि तुमची वस्ती पण आता टेम्पोमध्ये असणार आहे? हो टेम्पोतच. नक्कीच ना मित्रांनो पाहू शकते ते लहान लहान मुलं लेकरं या ठिकाणी बसून मस्तपैकी या शर्यतीची खरी मजा ती अशीच आहे ना कुठेतरी? असंच काय इथं काय इथंच लॉज आहे. राहू शकतो आपण पण नाही पण आपल्याला बैला जवळच राहायचं. जवळच थांबवा. बैलाची काळजी. मित्रांनो कसं आहे बैलगाडी क्षेत्रातला नाद असा आहे ना का आपल्या जो नंदी आहे ज्या आपण एवढ्या मेहनतीने वाढवतो त्या सोबत असतो एवढ्यासाठी आपण त्याला थोडं सोडून कुठे जाऊ शकत नाही. आणखी काय मला थोडेफार अपडेट द्याल कसं काय अजून काय मैदानाविषयी? मैदान कसं भरलंय? मैदान एक नंबर भरलंय. ना भूत ना भविष्य मैदान भरलेले. मला तरी असं वाटेल ना या अख्ख्या जिल्ह्यामध्ये बॅनर लागले असतील. जिल्ह्यापेक्षा ना मागच्या वर्षी जे मैदान झालं दादांचं पहिल्या वर्षी बैलगाडा क्षेत्रात ठाराचं कोण ठेवली असेल त्या माणसाने ठेवली. आणि त्यावेळेस लोक बोलत होते की मैदान घ्यायचं तर ह्याच्यापेक्षा मोठं फक्त दादाच घेणार. आणि तसंच दादांनी करून दाखवलं की एवढं आज कोटी रुपयाची बक्षीस आणि पल्ला वगैरे इथं कुठल्याच गोष्टीला कुणाला अडचण नाही येणार. आज किती लांबून आलेत. आम्ही तरी पुण्याहून आलोय, आमच्यापेक्षा बी लांबून आलेत. पण इथं आलेच असं वाटत होतं की मैदान कसं राहायचं असं तसं नाही चाललं होतं. पण इथं आले की मस्त आहे, जरा वातावरण पण मस्त आहे आणि चांगलं नियोजन चांगलं केलं. ना मी असं पण ऐकलं की जे मैदानावर येतं त्यांच्या 1000 लोकांसाठी जेवणाची वगैरे पण व्यवस्था आहे. त्यांनी सोय केलेली, उत्तम सोय केलेली त्यांनी, जेवण वगैरे सगळं. मला तरी असं वाटतं ना काही महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं सर्वात मोठं मैदान होईल असं मैदान नाही होऊ शकत. आणि ते असं नाही की 3 पेऱ्यांचं नाही, सगळ्या पद्धतीची घेतली त्यांनी. म्हणजे त्यांना एक आवड आहे आणि त्यांनी ते क्षेत्रात नक्कीच ना. जसं बैलांचं घेतलं तसं श्वान देखील आहे त्या मैदानात. तेच. आणखी मला विचार झाला ना तर पट्टी नियम वगैरे खूप टाईट आहे, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? हो, कारण आता कसं होतंय एकच पट्टी असते. आता त्यांनी नवीन नियम काढलाय, म्हणजे चांगली आहे ती योजना, चांगली आहे. कारण आज एवढी प्रवेश फी भरायची आणि चुकून काय जनावर आहे त्याला काही कळत नाही आणि चुकून जर बैलाचा पाय पुढे गेला तर गाडी बाद होती.
तर लाल पट्टीच्या पुढे जाता येणार नाही. मी सुट्टी मेकर पण विचार करेल की लाल पट्टीच्या पुढे आपल्याला जायचं नाही. त्यामुळे ते नियोजन एक नंबर केले सगळं. सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. छकडा कोणता असणार आहे? आपलं सातारी. हो. आणि दादानी ना म्हणजे या ठिकाणी मित्रांनो बघा बैल ना खूप मोठा माल आहे. मालच बघायला गेला ना लांब किती बैल बसतील. 1 एकरचा माळ आहे आणि जास्त करून लांब लांबच लोक जातात कारण पुढं मैदानापाशी अडचण नको कोणत्या गोष्टीला बैलांना. हा इथे एकदम सेपरेटली बैल. सेपरेटली. आणखी विचारायचं झालं ना तर आता पाहतात त्यांच्या नियोजनामध्ये खूप मोठे मोठे आता दोन्ही मैदान खूप जसं मागच्या वर्षी झालं तसं या वर्षीचं कसं होईल. आता दादांनी मागच्या वर्षी पहिल्यांदा थार ठेवली, त्यावेळेस बऱ्याच जणांनी ठार ठेवली. आता दादांनी फॉर्च्युनर ठेवली आणि ह्याच्या पुढचा आता विचार करायला जाणार लोक की यांनी फॉर्च्युनर ठेवली तर आम्ही थोडं मोठं काहीतरी करावं. पण मला नाही वाटत एवढी गर्दी आणि एवढं सगळं भारी नियोजन हे दादांशिवाय कोण घेऊ शकत. आणखी विचार झाला ना आता किती वाजता घराघर निघाले तुम्ही घरशी? 7 वाजता निघालो होतो, 3 वाजता पोहोचलोय. मित्रांनो पाहू शकतात एक 7 ते 8 तासाचा प्रवास आज पुण्यावरची निघणं आणि इथं पोहोचणं म्हणजे मध्ये ट्रॅफिक लागणं सर्व गोष्टी आल्या. थोडासा रोड खराब होता. चालेल दादा माझ्याकडनं ना तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि अशीच प्रगती करत राहू. आणि एक विचार झाला तर मुंबईमध्ये कधी येत आहे? 26 ला कसं अगोदर? 26 जानेवारीला दरवर्षी येतो त्याचप्रमाणे. अगोदर कधी असं मध्ये मैदानात एखाद्या? नाही ते मानाच्याच आमचे सेट असे आहेत की ज्या मैदानात तुमच्या मुंबईचं नाव मोठं लिहित जरा त्या मैदानावर खरंच गाड्या येतात, खरंच टॉपचे नंदी येतात, तिथंच आपण पण जायचं. उगाच जायचं ना हलक्या शर्यत करून यायचं ते नाही जमत. नाही शेटनी ना आता एक मोठा त्रिकोण आता त्यांच्यामध्ये पाखऱ्या बोलतो बकासूर आता एक आणखी वाढवलं तर शाहीर हिंद केसरी शाहीर एक बघितली मुलाखत आम्ही करार केला वाटतं त्या बैलाचा. हो नक्की ते आम्हीच घेतले मस्त झाले ते पण खूप छान बोलले. चालेल दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. मित्रांनो राजा मैदानात आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात एकाच दाव्यावरती. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मस्त स्टेज बीच बघा मैदानाची इथे बक्षीस वगैरे ठेवलेली आहेत या ठिकाणी. आणि पैलवान तिथे आहे सर्व नियोजन. इथे बॅरिकेड पब्लिक जास्त होते म्हणून सगळे बॅरिकेड लावून घेतलेले आहेत. पैलवानचा डिसिजन तिकडे चाललेलं आहे. बघू डिस्कशन काय आहे. इथं मस्तपैकी झालं पाहू शकतात. भव्य दिव्य असं मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. हे बघा मस्तपैकी कसं काय नियोजन आहे ते शकता. शाकीरबाई त्याचं नियोजन आहे राजाला आणत चालेल. पाहू शकतात मैदानापासून ना आपली जे बैल आहेत मागे ठिकाण थोडंसं लांब आहे. त्यामुळे आपण आता परतीचा प्रवास घेतलेला आहे. आपल्या घरी आपल्या बैलांजवळ गोकुल आणि बाहेर जवळ चाललेलो आहे. मस्तपैकी तिथं आजची रात्री एन्जॉय करू. मस्तपैकी आता आमचं चायनीज खायला आलेलं आहे. इथं मस्तपैकी बसू चांगली व्यवस्था आहे. बराच थकलोय मैदानातून पुढे मस्त गाडी बोलवली आम्हाला मैदानात नेला. दादा थँक्यू तुझा चांगल्या ठिकाणी आपण आणले. आणि चायनीज पण इथं टॉपचा असेल. कुठं आहे मेनू काय? आमची सगळ्यांची तयारी झाली आता बघी. आमची सगळी बैलं आता भरायला लावले टेम्पोमध्ये मस्तपैकी. त्यांना आता थोडासा गरम करून आता सगळी शेकोटी जवळ बसले. ते बघा लय थंडी इथं जायला. थंडी म्हणजे काय बाबा बरफ पडले. ह्याला का वाटत नाही रात्रीच्या गाड्या येत होतात. थंडी म्हणून नाहीच आहे त्यांना. 3 वाजताच उठलं 2 वाजताच उठलं वाटतं ही पोरा. बाबा आला आपला कालचा माणूस. नाही हा तोच कालचाच आहे HF डिलेक्स. इकडे